मला राज्यसभेचा सदस्य व्हायचं आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली आहे। संसदीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी एक इच्छा होती असे नितीश कुमारांनी म्हटलंय। विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात जाण्याची इच्छा असल्याचं नितीश कुमार यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय। विधिमंडळात दोन्ही ठिकाणी सदस्य झालो असं देखील त्यांनी म्हटलंय। आता संसदेच्याही दोन्ही सभागृहाचा सदस्य होण्याची इच्छा असल्याचं नितीश कुमार यांनी या पोस्टद्वारे म्हटलेलं आहे। त्यामुळे नितीश कुमार आता काही वेळातच राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। अमित शाह हे बिहारमध्ये आता दाखल होणार आहेत पटण्यामध्ये जाऊन, ते त्यावेळी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार असल्याचं समजतंय आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेतही आता मिळतायत। नितीश कुमार यांच्या जागी आता बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचा मुख्यमंत्री आता बिहारमध्ये पाहायला मिळणार का? आणि नितीश कुमार यांच्या पुत्राला आता उपमुख्यमंत्री पदी आता विराजमान केलं जाणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये आता मोठे फेरबदल अपेक्षित आहेत। नितीश कुमार हे आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर संसदीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी एक इच्छा होती असं देखील नितीश कुमार यांनी यांच्या पोस्टद्वारे म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।